रुपाली ठोंबरेंनी शेअर केला स्क्रीनशॉट खोटा। जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल। मुंबईसह पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ, टॅक्सी रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता। दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात, लँडिंगच्या वेळेस पक्ष्यांचा थवा धडकल्यामुळे 169 प्रवाशांचा मृत्यू। कोरियन आणि रशियन मीडियानं केला मोठा दावा। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प। जम्मू श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकले। शिमल्यावर बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, रस्ते निसरडे झाल्यामुळे अपघातही वाढले, प्रवाशांच्या वाहनामधून उड्या। जळगावात अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, मका आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान। प्रकल्पांची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणामध्ये दावा फेटाळला। परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार, आणखीन 3 गुन्हा दाखल। धाराशिवच्या मेसाई गावचे सरपंच आणि ग्रामस्थ, हल्लेखोराचा अजूनही छडा लागत नसल्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून केलं शोले स्टाईल आंदोलन। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाण्यानं प्रदूषण, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात। नद्यांबाबत त्यामध्ये बदल होईल का नाही, अपेक्षित मात्र फार कमी